नमस्कार, स्नेहल्स किचन मध्ये आज आपण पांढरा शुभ्र मऊ लुसलुशीत असा उपमा बनवणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मऊ लुसलुशीत उपीट बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया। इथे जाड रवा घेतलेला आहे। या वाटीच्या प्रमाणात 1.5 वाटी एवढा रवा घेतलेला आहे। बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं किसून घेतलंय, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, उडीद डाळ, फोडणीसाठी मोहरी, जिरं, शेंगदाणे घेतले आहेत आणि ते साखर आणि मीठ। रवा भाजण्यासाठी कढईत तेल टाकून घेतलं आहे। तेलातच जाड रवा टाकून घेतला। रव्याचा कलर चेंज होईपर्यंत रवा व्यवस्थित भाजून घ्यायचे। उपीटसाठी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे। रवा मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आहे, ते काढून घेऊया। आता गरम झालेला आहे, यातच शेंगदाणे टाकून घेतले। शेंगदाणे तळून झाल्यावर यातच उडीद डाळ, मोहरी आणि जिरं याची फोडणी देऊन घेऊया। हिरवी मिरची टाकून घ्यायची बारीक चिरलेली, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, चिरलेलं आलं टाकून घेतलं। त्यात तेलात छान फ्राय करून घ्यायचं सगळं। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली, साखर आणि मीठ टाकून घेतलं। इथेच गरम पाणी टाकून घ्यायचंय, छान उकळी येऊन द्यायचे त्याला। हाय फ्लेम वरच सगळं प्रोसेस करायचे। पाण्याला चांगली उकळी आली की यातच भाजलेला रवा टाकून घेऊया। सगळ्या गाठी मोडून टाकायच्यात। उपमा मधल्या गाठी सगळ्या फोडून झालेल्या आहेत। पाच मिनिट उपमाला वाफ देऊन घेऊया झाकण ठेवून मंद आचेवर। 5 मिनिट वाफ देऊन झालेली आहे, तयार आहे उपीट। ते एका बाउल मध्ये सर्व करून घेऊया। मऊ लुसलुशीत उपमा तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ती कमेंट्स मध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।